आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवार हा अवैध वाळू चोरी करून ती विक्री करण्यासाठी दहशत माजवत होता। वाळूच्या कारणावरून लोकांवर जीवघेणे हल्ले करणे, मारहाण, दमदाटी करणे तसेच परिसरातील नागरिकांना त्रास देणे अशी त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती होती। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्याच्यावर वाळू तस्करी तसेच अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याला अनेकदा अटक करण्यात आली होती, मात्र जामिनावर सुटून तो पुन्हा अवैध वाळू व्यवसाय सुरू ठेवत होता। त्याच्यावर टेंभुर्णी पोलिसात खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्याची नोंदही आहे। त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता। या प्रस्तावाला मंजुरी देत पवार याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे। अशी कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सचिन हेंबाडे, दीपक नवले, हर्षद ठाकर, अनिश शेख व सायबर सेलचे रतन जाधव यांनी पार पाडली।